उज्जैन्यां महाकालम ओंकारम अमलेश्वरम। ओंकारेश्वराचं वर्णन यानंतर या ठिकाणी केलंय। चौथं ज्योतिर्लिंग हे कसं स्थापित झालं असं म्हणतात, एकदा विंध्य पर्वतावर नारदजी गेले आणि तिथे जाऊन म्हणायला लागले, अरे तू तर खूपच लहान आहे, तुझ्यापेक्षा तर मेरू पर्वत मोठा आहे। एखाद्याच्या घरी जावं आणि त्याचीच निंदा करावी। एखाद्या स्त्रीला म्हणावं, अरे तू केलेल्या स्वयंपाकापेक्षा तिने केलेला स्वयंपाक चांगला झालाय। जिने स्वयंपाक केला तिच्या मनाला काय होतं? दुःख होतं, यातना होतं। म्हणून आज विंध्य पर्वताला दुःख झालं, कारण नारदजी म्हणतात तुझ्यापेक्षा मेरू पर्वत मोठा आहे। आणि मग त्या ठिकाणी गेले। विंध्य पर्वत मध्य प्रदेशामध्ये हे स्थान बघायला मिळतं आणि तिथे जाऊन साधना करायला लागले, शिवाची उपासना करायला लागले। साक्षात भोलेनाथ ओंकार स्वरूपाने त्या ठिकाणी प्रगट झाले आणि विंध्य पर्वताला आशीर्वाद दिला। विंध्य पर्वत म्हणायला लागले, देवा मला दुसरं काही नको, या संसाराने मला चांगलं म्हटलं काय, मला वाईट म्हटलं काय, माझी स्तुती केली काय, माझी निंदा केली काय, पण सदैव तुमचा आशीर्वाद माझ्या वरद हस्त माझ्या डोक्यावरती असावा आणि माझ्यासाठी तुम्ही आला आहात। ज्योती स्वरूपाने तुम्ही वास्तव्य करावं, म्हणून ओंकारेश्वराच्या स्वरूपाने भगवान शिवशंकर भोलेनाथ त्या ठिकाणी प्रसिद्ध झाले, प्रसन्न झाले। ओंकारेश्वर भगवान की। आणि नर्मदेच्या काठावर असल्यामुळे त्यांना आणखी एक नाव प्राप्त झालं, ओंकारम अमलेश्वरम। अमलेश्वर या नावाने सुद्धा भगवान शिवशंकर प्रसिद्ध झाले। अमलेश्वर भगवान की। यानंतर पाचवं जे ज्योतिर्लिंग आहे ते अर्ध अर्ध दोन ठिकाणी आहे। केदारनाथला कोण गेले इथं बसल्यापैकी? केदारनाथ। पशुपतीनाथला कोण गेलंय? ज्याने केदारनाथ आणि पशुपतीनाथ या दोन्ही ज्योतिर्लिंगाचं दर्शन केलं त्यावेळेला त्याला एक ज्योतिर्लिंगाचं दर्शन पूर्ण होतं। हे दोन कसे झाले ते सांगते तुम्हाला। एकदा नर आणि नारायण त्या ठिकाणी उत्तराखंडामध्ये गेले आणि ज्या ठिकाणी साधना करायला लागले, नामस्मरण करायला लागले, साक्षात भगवान शिवशंकर भोलेनाथ त्या ठिकाणी केदारेश्वराच्या रूपाने स्थापित झाले। शिवलिंग त्या ठिकाणी प्रस्थापित झालं, म्हणून त्या ठिकाणी एक ज्योतिर्लिंग स्थापित झालं, त्यांचं नाव केदारेश्वर। बोले केदारेश्वर भगवान जय। हे झालं अर्ध ज्योतिर्लिंग। काही वर्षानंतर 5 पांडव त्याच ठिकाणावरती गेले। थोडा आवाज वाढवा। काही वर्षानंतर 5 पांडव त्याच ठिकाणावरती गेले आणि गेल्याच्या नंतर भीमाला स्वतःच्या बलाचा अहंकार झाला। 5 पांडवांपैकी जे भीम दादा आहे ना, त्यांना स्वतःच्या बलाचा अहंकार झाला। भगवान शिव त्या ठिकाणी प्रगट झाले आणि ठरलं की आता दोघांनी युद्ध करायचं। पण भगवान शिवशंकर भोलेनाथ महिषाच्या रूपाने अवतीर्ण झाले। महिष म्हणजे रेडा, महिषी म्हणजे म्हैस, महिष म्हणजे रेडा। महिषाच्या रूपाने त्या ठिकाणी प्रगट झाले, पण भीम दादाने ओळखलं की हा पशु नाही तर हे शिवशंकर भोले बाबा आहे। म्हणून काहीही न जुमानता शेपूट पकडलं भोले बाबाचं त्या महिषाच्या स्वरूपामध्ये असताना। आणि जसं शेपूट पकडलं भगवान शिवशंकर भोलेनाथाने त्या रेड्याच्या स्वरूपात असताना आपलं डोकं जे ते जमिनीत घुसवायला सुरुवात केली आणि ओढत होते भीमदादा, ओढत होते, तिकडे जात होते जमिनीच्या खाली। शेपूट हातामध्ये आलं, पण मस्तक जे होतं, जे शीर होतं ते त्या ठिकाणी सापडलं नाही, ते नेपाळमध्ये सापडलं आणि पशुचं शरीर सापडलं आणि पशुच्या स्वरूपाने शिवशंकर भोलेनाथ प्रसिद्ध झाले। म्हणून त्या ठिकाणी पशुपतीनाथाचं ज्योतिर्लिंग तयार झालं। पशुपतीनाथ हे अर्ध ज्योतिर्लिंग आहे आणि केदारेश्वर हे अर्ध ज्योतिर्लिंग आहे। या दोन्ही ज्योतिर्लिंगाचं दर्शन केल्यानंतर एक ज्योतिर्लिंगाचं दर्शन केल्याचं पुण्य आपल्याला प्राप्त होतं। बोलिये केदारनाथ भगवान की जय। बोलिये पशुपतीनाथ भगवान की जय। यानंतरच 6वं ज्योतिर्लिंग आहे भीमाशंकर।
आणि मोठ्या भाग्याने हे आपल्या महाराष्ट्रातच आहे. भीमाशंकर कसं तयार झालं तर सुदक्षण नावाचा एक राजा होता. ज्या ज्या ठिकाणी जायचा ना शिवलिंगाची स्थापना करायचा. त्याला शिवभक्तीची आवड होती. कुठेही गेला पार्थिव शिवलिंग तयार करायचा. त्यावरती बिल्वपत्र पूजा सगळं त्या ठिकाणी पूर्ण करायचा. म्हणून त्याच्या अंगावर धावून आला तो भीम नावाचा दैत्य. ज्या वेळेला धावून आला साक्षात भोले बाबा त्या ठिकाणी प्रगट झाले आणि त्या भीम दैत्याचा वध करणार. तो म्हटला देवा माझा वध जरूर करा, पण आजपासून तुम्ही इथे स्थापन व्हा आणि या संसाराने माझं नाव बदनाम करू नये म्हणून तुम्ही इथे प्रसिद्ध व्हा आणि माझ्या नावाने तुम्ही या ठिकाणी प्रगट व्हा. म्हणून त्या भीम नावाच्या दैत्याला मारलं आणि शंकराने मारलं. कोणाला? भीमाला. शंकराने भीमाला मारलं. म्हणून भगवान शिवशंकर भोलेनाथ भीमाशंकर म्हणून त्या ठिकाणी प्रसिद्ध झाले. बोलिये भीमाशंकर भगवान की जय. यानंतर 8वं ज्योतिर्लिंग आहे काशी विश्वेश्वर. याची कथा सुद्धा आपण मध्ये ऐकली. ज्या दिवशी नारदजी दर्शन करण्याकरिता गेले होते त्या काशीला गेले आणि काशीला गेल्याच्या नंतर काशी म्हणजे काय आपण पाहिलं. ज्या ठिकाणी आदिशक्ती भगवती कालिका आणि भगवान शिवशंकर भोलेनाथ विश्वेश्वराच्या रूपाने वास्तव्य करतात. कालिका आणि शिव जिथे वास्तव्य करतात ती नगरीच झाली त्या ठिकाणी काशी विश्वनाथाची नगरी. आणि म्हणून त्या नगरीला म्हणतात काशी विश्वेश्वर. बोलिये काशी विश्वेश्वर भगवान की जय. यानंतर जे ज्योतिर्लिंग आहे आता जे आपण ऐकलं ते 7वं. आता 8वं ज्योतिर्लिंग आहे त्र्यंबकेश्वर. हे कुठे आहे? त्र्यंबकम गौतमी तटे. त्र्यंबकेश्वर हे सुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्येच आहे. आणि त्र्यंबकेश्वर कसं तयार झालं तर गौतम नावाचे ऋषी आहे, त्यांची पत्नी आहे अहिल्या. ज्या ब्रह्मगिरी पर्वतावर राहत होते तिथे पाण्याचा इतका दुष्काळ होता, एवढा दुष्काळ होता की पाणी नव्हतं. मग काय करावं? वरुण देवाची प्रार्थना केली. वरुण देव प्रसन्न झाले पण सांगितलं गौतमा या भूमीला शाप आहे, आम्ही इथे येऊ शकत नाही. तू एक काम कर, एक कुंड जे आहे ते तयार कर, त्या कुंडामध्ये आम्ही सदैव वास्तव्य करू. म्हणून खोदून काढलं, एक खड्डा तयार केला, एक कुंड तयार केलं. त्यामध्ये वरुण देवता वास्तव्य करायला लागले आणि काही दिवसांनी ते कुंड गौतम कुंड म्हणून प्रसिद्ध झालं. त्र्यंबकेश्वरला जेव्हा आपण जाऊ तेव्हा बघून घ्या, गौतम कुंड म्हणून प्रसिद्ध झालं. आता त्या कुंडामधून या सर्व ऋषी पत्न्या ज्या होत्या त्या पाणी भरायच्या, पाणी न्यायच्या. पण झालं काय, एक दिवस अहिल्याला काहीतरी काम होतं. म्हणून तुम्हाला माहिती आहे पूर्वी घराघरामध्ये नळ नव्हते तेव्हा एक सार्वजनिक नळ असायचा आणि पाणी भरण्यासाठी नंबर लावावा लागत होता. बरोबर आहे की नाही? रांग लावावी लागत होती. या सर्व ऋषी पत्न्या रांग लावायच्या. पण अहिल्या जी होती ना तिला काहीतरी काम होतं, ती सरळ गेली आणि तिने कुंडातलं पाणी भरलं. जसं कुंडामधलं तिने पाणी भरलं, बाकीच्या ऋषी पत्न्यांना राग आला. बघा यांनी कुंड निर्माण केलं म्हणून यांना अहंकार निर्माण झाला. आता काही करून यांना इथून बाहेर काढलं पाहिजे. म्हणजे ज्याची करावी कीव तोच घेतो आपला जीव. सर्वांच्या चांगल्याकरिता कुंड निर्माण केलं, आज तेच लोक यांच्या विरोधात गेले. तसंय महाराज, परिवारामध्ये सुद्धा जो दुसऱ्याचं चांगलं करण्याचा प्रयत्न करतो ना तेच लोक आपल्यावर उलट या ठिकाणी वार करत असतात. काय करावं? एक दिवस गणपती बाप्पाची मदत घेतली. गोपाल कृष्ण भगवान की जय. गणपती बाप्पाची मदत घेतली आणि गणपती बाप्पाने त्या ठिकाणी एका गायीचं स्वरूप धारण केलं.
गायीचं स्वरूप धारण केल्यानंतर सांगितलं होतं की ज्या ठिकाणी गौतम ऋषींचं शेत आहे ना तिथे चरण्याकरिता जायचं. आणि नासाडी करायला लागली ती गाय. ते गणपती बाप्पाच होते, परंतु या ऋषींच्या सांगण्याप्रमाणे वागले, नासाडी करायला लागले सर्व पिकाची. म्हणून गौतम ऋषींनी हातामध्ये काठी घेतली आणि असा धक्का लावणार एवढ्यात ती गाय मरून पडली. कोण आलं होतं? बरं झालं वाघ नव्हता आला. उंदीरच, वाघ आला असता तर काय झालं असतं? आपण उंदराला इतकं घाबरतो आपण. लग्नात लोक गाणी लावतात, भिलांची नागिन निघाली, याच्या घरात निघाली तर काय होईल याचं? मस्त असं घेऊन नाचतात लग्नात. आता उंदराला घाबरला म्हणून ती गाय मरून पडली. त्या ठिकाणी बाकीच्या ऋषींनी सांगितलं, या गौतमामुळे, ज्या गौतमाने गायीला मारलं याला ब्रह्महत्येचं पातक लागलं. आता ही ब्रह्महत्या नाहीशी करायची असेल तर याला 100 कुंडांचं पाणी आणावं लागेल, ते एकत्रित करावं लागेल, भगवान शिवाची उपासना करावी लागेल, तप करावं लागेल. आणि जोपर्यंत हे करत नाही तोपर्यंत तुला इतर आणण्याचा अधिकार नाही. गौतम ऋषी तिथून बाहेर निघून गेले आणि गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी तपश्चर्या करायला लागले, साधना करायला लागले. त्या गौतमी नदीच्या, गौतमी तिला म्हटल्या जातं, त्र्यंबकम गौतमी तटे. त्या ठिकाणी साधना करायला लागले. भगवान शिवशंकर भोलेनाथ ज्या वेळेला प्रसन्न झाले त्यावेळेला म्हणतात, देवा माझी एवढी इच्छा आहे की तुम्ही या ठिकाणी गंगा प्रगट करावी. म्हणून त्या ठिकाणी भगवान शिव भोलेनाथाने ब्रह्मगिरीतून एक गंगा प्रगट केली. बोलिए गंगा मैया की जय. आणि भगवान शिवशंकर भोलेनाथ सांगतात, गौतमा तुम्ही एवढं तप केलं हे तर सर्व ठीक आहे, चांगलं झालं तुम्ही तप केलं, पण तुम्हाला कुठलीही ब्रह्महत्या लागलेली नाही. हे सर्व ऋषी मुनींनी तुमच्याबद्दल केलेलं षडयंत्र होतं. ज्या दिवशी कळालं, गौतम ऋषी म्हटले, देवा या पामर भक्तासाठी तुम्ही आलात ना, तुम्ही इथेच वास्तव्य करा. या पामर जीवासाठी आलात, तुम्ही इथेच राहा. म्हणून भगवान शिवशंकर भोलेनाथ त्र्यंबकेश्वराच्या स्वरूपाने त्या ठिकाणी प्रगट झाले. बोलिये त्र्यंबकेश्वर भगवान की जय. यानंतर 9 ज्योतिर्लिंग आहे. परळी वैजनाथ, त्याला वैद्यनाथ सुद्धा म्हणतात आणि वैजनाथ सुद्धा म्हणतात. फार सुंदर कथा आहे ही. योगायोगाने, सद्भाग्याने हे ज्योतिर्लिंग आपल्या महाराष्ट्रातच आहे. साऊंडवाले काका थोडे बसा ना, आजच्या दिवस झालं 1 तास कथा आहे आपली, अर्धा तास. 9 ज्योतिर्लिंग आहे परळी वैजनाथ. भगवान परमात्म्याने कसं हे ज्योतिर्लिंग या ठिकाणी स्थापन केलं, फार गोड कथा आहे, लक्ष देऊ नाही का. बघा, रावणाची आई आहे ना केकसी माता, विश्रवा मुनींची पत्नी, तिचा नित्य नियम होता, रोज पार्थिव शिवलिंग तयार करायची, पूजा करायची, आराधना, धूप दीप नैवेद्य सर्व अर्पण करायची आणि त्यानंतर हे पार्थिव शिवलिंग त्या ठिकाणी गंगेमध्ये जाऊन प्रवाहित करायची. हा रोजचा नियम होता. एक दिवस रावणाने पाहिलं आणि रावण विचार करायला लागला, माझ्या आईला रोज रोज या ठिकाणी किती कष्ट होतात, शिवलिंग तयार करते, पुन्हा नदीमध्ये नेऊन प्रवाहित करते, त्यापेक्षा आपण भगवान शंकरालाच आपल्या घरी घेऊन येऊया. गेला रावण. रावणाची भक्ती काही सामान्य नव्हती. असं म्हणतात 1000 कमळ वाहण्याचा त्याचा नियम होता रोजचा. एक दिवस एक कमळ कमी पडलं तर रावणाने आपलं शिर कापलं आणि ते शिवलिंगावरती वाहलं. शिरकमल, कारण आपल्या शरीरावरती 7 कमल असतात. चरण कमल, नाभी कमल, हृदय कमल, कर कमल, शील कमल, नेत्र कमल आणि मुख कमल. हे शीर कमलच कापलं आणि शिवलिंगावरती वाहलं. एवढी रावणाची भक्ती थोर होती. रावण महादेवाचा महान असा भक्त आहे महाराज. आणि एक दिवस रावणाने विचार केला, आपली आई रोज पार्थिव शिवलिंग तयार करते, नदीमध्ये प्रवाहित करायला नेते, त्यापेक्षा आपण भगवान शिवशंकर भोलेनाथालाच आपल्या घरी घेऊन येऊया.
म्हणून गेला, महादेवाची भक्ती केली, महादेव प्रसन्न झाले। त्यावेळेला हा म्हणायला लागला, महादेवा मी तुम्हाला माझ्या घरी घेऊन जायला आलोय। महादेव म्हटले, याच्या घरी जर आपण गेलो हा काही आपल्याला पुन्हा परत येऊ देणार नाही। महादेवाला जायचं नव्हतं। महादेव म्हटले, रावणा मी स्वतः तर तुझ्या घरी येऊ शकत नाही, पण मी माझं आत्मलिंग तुला देतो। हे आत्मलिंग म्हणजे साक्षात मी आहे। पण लक्षात ठेव, माझी एक अट आहे, हे आत्मलिंग तुला दिल्याच्या नंतर तू ज्या ठिकाणावर हे पहिल्यांदा ठेवशील तिथेच हे स्थित होऊन जाईल। त्यानंतर तू कितीही प्रयत्न केला तरी हे उचलता येणार नाही, म्हणून रस्त्यामध्ये कुठेच खाली ठेवता येणार नाही। ज्या ठिकाणी ठेवशील तिथे स्थित होऊन जाईल। रावणाने ते आत्मलिंग उचललं, असं डोक्यावर घेतलं। भगवान शिवशंकर भोलेनाथाचा आत्मलिंग घेऊन डोक्यावर घेऊन चालायला लागले। आता काहीतरी महादेवाला लीला करायची होती, कारण महादेवाला त्याच्या घरी जायचं नव्हतं। मग गणपती बाप्पाने गुराख्याचं रूप धारण केलं आणि त्या रस्त्याने गुरं चारायला लागले। रावणाने दुरून पाहिलं, पण काय आश्चर्य, महाराज देवाची लीला बघा। जसं याने आत्मलिंग रावणाने डोक्यावर घेतलं, रावणाला लघुशंका आली। लघुशंका समजते ना? लघुशंका, रावणाला लघुशंका आली आणि एवढी इमर्जन्सी होती की त्याला आता गेल्याशिवाय काही जमत नव्हतं। आता काय करावं? महादेवाने सांगितलं, शिवलिंग जर खाली ठेवलं तर मग पुन्हा मी उचलता येणार नाही, ते तिथे स्थित होऊन जाईल। आता काय, कोणाच्या हातात द्यावं? आजूबाजूला शोधत होता रावण, कोणी मिळतं का म्हणून। आणि जेव्हा शोधायला लागला, एक गुराखी दिसला। तो गुराखी म्हणजे गणपतीच होता, महादेवाने केलेली लीला आहे। त्या गुराख्याच्या पोराला बोलवलं, अरे ये इकडे। ते गणपती बाप्पा गुराख्याच्या स्वरूपामध्ये असताना त्या ठिकाणी आले आणि गणपती बाप्पा आल्याच्या नंतर तो रावण म्हणायला लागला, मी 2 मिनिटात जाऊन येतो, तोपर्यंत हे आत्मलिंग तू पकड। तो म्हटला, हे बघ तू सांगितलंय ना मला, मी 5 मिनिट या ठिकाणी पकडणार, 1 2 3 असं 10 पर्यंत म्हणणार। तोपर्यंत जर तू आला नाही तर मी हे शिवलिंग खाली ठेवून देणार। रावण म्हटलं, मी लगेच येतो। रावणाने ते आत्मलिंग गणपती बाप्पाच्या हातामध्ये दिला आणि रावण लघुशंका करायला गेला। काय देवाची लीला आहे महाराज। 5 मिनिट झाले, 10 15 20 25 30 35 40 45 मिनिटं झाले, रावण लघुशंकाच करतो आहे। 45 मिनिटाचा एक मुहूर्त असतो आणि म्हणतात 1 मुहूर्तभर रावणाने लघुशंका केली। इकडे गणपती बाप्पाचं चाललं होतं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 दिलं खाली ठेवलं। जसं शिवलिंग खाली ठेवलं एवढ्यात रावण आला। रावणाने जसं पाहिलं, एक कानाखाली मारले, हालून हाकलून दिलं त्या गणपती बाप्पाला। आता शिवलिंग खेचायला लागला रावण, पण ते तिळभर सुद्धा हललं नाही। ते त्याच ठिकाणी स्थापित झालं, ज्योतिर्मय स्वरूपाने वास्तव्य करायला लागलं। असं म्हणतात, त्याला खेचल्यामुळे त्याचा आकार जो आहे तो गायीच्या कानासारखा झाला, म्हणून त्याला गोकर्ण महाबळेश्वर असं सुद्धा एक नाव आहे। आणि महान बल लावलं रावणाने, ओढण्याकरिता निघालं पाहिजे एवढं बल लावलं, महाबल लावलं, म्हणून गोकर्ण महाबळेश्वर असं सुद्धा एक नाव पडलं। बोलिये गोकर्ण महाबळेश्वर भगवान की जय। आणि त्याच ठिकाणी भगवान वैद्यनाथाच्या रूपाने, वैजनाथाच्या रूपाने स्थापित झाले, ज्योतिर्मय स्वरूपाने, म्हणून ते ज्योतिर्लिंग झालं। त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्येच आहे। बोलिये वैजनाथ भगवान की जय। त्यानंतर 10वं ज्योतिर्लिंग आहे नागनाथ। औंढा नागनाथ आपण ऐकलं ना? बघा, हे औंढा नागनाथ जे आहे तिथे एक दारुक नावाचा राक्षस होता आणि त्या वनामध्ये, त्या दारुक नावाच्या वनामध्ये एक कारागृह होता। त्या कारागृहामध्ये एका वैश्याला याने डांबून ठेवलेलं होतं।
सुप्रिय नावाचा तो वैश्य होता, त्याला डांबून ठेवलं होतं. पण तो कारागृहामध्ये असताना थोडीशी वाळू घ्यायचा आणि त्या वाळूचं पार्थिव शिवलिंग तयार करायचा. कारागृहामध्ये असतानाच साक्षात भगवान शिवशंकर, भोलेनाथ, पार्वती, कार्तिकेय, गणपती सगळा परिवार त्या ठिकाणी अवतीर्ण झाला. पण काय आश्चर्य, सर्व परिवार त्या ठिकाणी आल्यानंतर त्या ठिकाणी कारागृह राहिलं नाही, तिथे शिवालय तयार झालं. आणि तिथे शिवालय तयार झाल्याच्या नंतर दारुकाला आश्चर्य वाटलं. बापरे, या कारागृहाच्या ठिकाणी एवढं दिव्य शिवालय तयार झालं. त्याने माफी मागितली भगवान शंकराची, चुकलं माझं, तुमच्या भक्ताला मी डांबून ठेवलं, पण देवा आलाच आहात तर इथेच राहा. म्हणून भगवान शिवशंकर, भोलेनाथ, गिरिजा, पार्वती, कार्तिकेय आणि गणपती हे सर्व परिवारासहित त्या ठिकाणी विराजमान झाले औंढ्याला. आणि तिथे देवाचं नाव झालं नागनाथ. बोली औंढा नागनाथ भगवान की जय.